त्यांना ते करूया दादांना मी एक गोष्ट सांगतो. गेले 2 वर्ष दादांच्या सोबत काम करत असताना दादांना एमपीएससी युपीएससी ला दिल्लीला दादा गेले होते प्रदीप पाटील यांच्या घरी. तेव्हा जेव्हा युपीएससीतले आपले ओबीसी मराठा सगळे विद्यार्थी भेटले ना, तेव्हा दादाने अडचण येते ना, आपण जागा विकत घेऊन 5,000 मुलांचा हॉस्टेल तयार करू. त्यामुळे माझी विनंती आहे दादांना, तुम्ही मुद्दा सांगितला दादा, तुमचा जो नियुक्तीचा आहे ना, विषय काढण्याचा प्रत्येक सरळ सेवेचा मुद्दा आहे, कृषीच्या पोरांचा मुद्दा आहे. आपण एक वर्ष वैवारसाठी एकत्र आलो आहोत आणि तुमचा जो मुद्दा तुम्ही अंतर्वाणीमध्ये या, तुम्ही अंतर्वाणीमध्ये आल्यानंतर आपण संबंधित जे कोणी अधिकारी दादा त्यांना करतील, सर्वांनी मिळून पोलीस प्रशासनानं पण सहकार्य केलं आहे. शांत बसावे आव्हान करतो ते पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत असतात. अनेक व्यथा आहेत खरं तर या विद्यार्थ्यांच्या. अनेकदा राजकीय व्यासपीठावर राजकीय नेत्यांच्या समोर या व्यथा गेलेल्या आहेत, मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालेली नाहीये. एमपीएससी परीक्षांसंदर्भातला जो एक भोंगळ कारभार आहे वारंवार समोर येत असतो आणि आता मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलनकर्ते म्हणून ओळखले जातात ते आता या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत मनोज जरांगे जाणून घेत आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांची आता एंट्री झाली आहे. त्यांना काढणार नाही काय बोलतात. काय नेमकं उत्तर देत आहेत, काय त्यांच्या नेमक्या अडचणी आहेत, कशा जाणून घेत आहेत ते पाहायचंय. आंदोलकांच्या भेटीसाठी, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये मनोज जरांगे पोहोचलेत. पीएसआय त्याचप्रमाणे एसटीआय या परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवून मिळवावी यासाठी परीक्षार्थी कालपासून आंदोलन करतात आणि या आंदोलनामध्ये आता मनोज जरांगे यांची एंट्री झालेली आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर आता मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतात, यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे का, हे सगळं आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. विद्यार्थी मनोज जरांगे यांच्या आंदोलन करता या छबीची नेमके कशा प्रकारे आता त्यांच्या आंदोलनासाठी उपयोग करून घेतात हे सुद्धा पाहायचंय. अर्थातच सध्या निवडणुकांचं वातावरण सगळीकडे आहे आणि या दृष्टीनं हा मुद्दा जेव्हा आता विद्यार्थी उचलतात तेव्हा याला सरकार नेमकं कसं ॲड्रेस करतात, त्याच मनोज जरांगे यांनी जर त्यांच्या आंदोलनाची हाक दिली तर हे सगळा जो प्रश्न निर्माण होईल तो कशा प्रकारे हँडल करायचा, अर्थातच या सगळ्याची सुद्धा तयारी एका बाजूला सुरू असेल.